आमचे नामदेव भाऊ पडवल यांचे वडील आहेत आणि वयोवृद्ध असून देखील क्रिकेटवर इतकं प्रेम आहे। अशा परिस्थितीमध्ये नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक 2020 मध्ये आलेत, त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे वळतोय, पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आपण वळूया। या मॅच मध्ये 86 धाव्यांचं आव्हान समोर ठेवलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या फलंदाजांनी घणघाती आघात केला, प्रहार केला, यामधील असा फलंदाज की ज्या फलंदाजांनी 35 धावा 41 धावा बॅटिंग मध्ये आणि बॉलिंग मध्ये 2 ते 3 विकेट्स मिळवल्या, असा फलंदाज ऑलराऊंड फलंदाज आतिश भांडे। आतिश भांडे आपण यायचंय, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी बहाल केला जातोय। आतिश भांडे आपण त्वरित यायचंय, कारण आजच्या दिवसामधील अत्यंत महत्त्वपूर्ण सामने ना, अशा परिस्थितीमध्ये आतिश भांडेने जी केलेली बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंट मध्ये या स्पर्धेमध्ये तो उच्चतम ठरलाय आणि काय षटकारांची आतिषबाजी केली, अक्षरशः आघात केले, प्रहार केले आणि काही फटके तर डोळ्याचे पारणे फेडणारे होते। इतका सहजरित्या फटकेबाजी करत होता आतिश भांडे। आपण यायचंय या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी मी आमंत्रित करतो लक्ष्मणजी पडवल यांना की आपल्या शुभ हस्ते ही सन्मानाची ग्लोरियस मोमेंटो ट्रॉफी, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायची, की ही ट्रॉफी निश्चितप्रमाणे या साई एकविरा चषक 2020 आठवणीत राहील। आतिश आपण लवकर यायचंय, लेझी फास्ट यायचंय, कारण मॅच स्टार्ट होते। लक्ष्मणजी पडवल साहेब, आपल्यास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आतिशचा या ठिकाणी मोमेंटो ट्रॉफी देऊन आतिश लवकर यायचंय। या ठिकाणी आतिशचं मोमेंटो ट्रॉफी देऊन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय लक्ष्मणजी पडवल यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद, चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं आतिश, तुफानी फटकेबाजी। ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मॅच। यापुढील मॅचचं धावतं वर्णन ऐकूया फैजल शेखच्या जुबानी। धन्यवाद फर्डे सर, खूपच चांगलासा टोललेला फटका ऑफ साइडच्या दिशेने। पहिला चेंडू मात्र सहयोग याच्या पहिलेच चेंडूवर खणखणीत असा चौकार पाहायला भेटलाय। फलंदाज आडगाव संघाच्या फलंदाजाकडून अक्षय। पहिला चेंडू मात्र जे 30 यार्डचं षटक असते त्या षटकामध्ये कशा प्रकारे फटकेबाजी करायची आहे ती मात्र दाखवून देतो हे आडगाव संघाचा अक्षय। दुसरा चेंडू टाकला जातोय सहयोग याचा, संजोग याचा। आता मात्र लेग साइडच्या दिशेने संधी निर्माण करून दिली आणि मात्र संधीचा पुरेपूर फायदा करतो क्षेत्ररक्षक। बघा लाजवाब झेल टिपलं जाते आणि मात्र पहिला गडी बाद होतो आडगाव संघाचा। बघा पहिल्या चेंडूवर मात्र खणखणीत असा चौकार मारला गेला, पण त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करून देतोय। मी सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज काय या संघामध्ये करून दाखवतोय आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद करण्यामध्ये यश मिळेल तो संजोग याला। नवीन फलंदाज येतोय रोशन। स्ट्राईक एंडला जो फलंदाज येतो मात्र जडी, या फलंदाजाने मात्र या मैदानात पुरेपूर फटकेबाजी केले, पण आज केलेली फटकेबाजी मागे ठेवायची ना, आज कशा प्रकारे करतो बघूया। ओहो लाजवाब चेंडू लेग साइडला मारण्याच्या नादामध्ये बीट होतोय, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, निर्धाव चेंडू। बघा सुपर 8 चे सामने आपण पाहतोय, नामदेव इलेव्हन चषक 2020 चा महासंग्राम आणि मात्र हलकासा गट केला चेंडू, रनआउटची संधी होती पण मात्र गुड आणि बिन विकेट पाहायला भेटते या दोन फलंदाजांमध्ये।
धावसंख्या पोहोचली गेली ती मात्र 5. एक गडी बाद 5. गोटीगर बी संघाचा कॅप्टन रोहन आपण स्टेज व्हायचं ना, असं नसतं व्हायचे. षटकातील पुढचा चेंडू डावकर हाताचा गोलंदाज, डावकर हाताचा फलंदाज. बघूया कशा प्रकारे चेंडू टाकला जातोय. हलकासा कट केला तिथे मात्र क्षेत्ररक्षक दूर ओढून लाजवाब क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट गेला. मात्र गडी बाद होतो रनआउटच्या स्वरूपात. कुठेतरी आडगाव संघ चुका करतोय. चुकांचा परिणाम मात्र पाहायला भेटतोय आपल्याला. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय बघा. दोन मात्र गडी बाद झाले ते आडगाव संघाचे. बघूया नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो मात्र अभिजित. कुठेतरी धावसंख्या जास्तीत जास्त उभारावं लागेल या आडगाव संघाला. स्टेट ड्राईव्ह केलाय स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. एक षटक मात्र पहिलं लाजवाब षटक टाकलं गेलं ते मात्र संजोग यांनी. एका षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद करून धावसंख्या मात्र ती आडगाव संघाची 5. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतो तो मात्र पाळी संघाकडून कुणाल. हा सुद्धा नावाजलेला गोलंदाज आहे पाळी संघाचा. त्याच्या सुद्धा गोलंदाजी मी भरपूर वेळा पाहिले की दोन्ही स्पिन मारण्यामध्ये माहिर हा गोलंदाज आहे. नवीन आलेला फलंदाज आडगाव संघाचा. बघूया कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. अपेक्षा आहे त्याला आपल्या संघाकडून की जास्तीत जास्त धावा उभारण्याची. एक चांगले समालोचक साजिद शेख इथे आलेले आहेत. त्यांचे आवाज आपण ऐकू शकता. षटकातील पुढचा चेंडू टाकला जातोय. गोलंदाज ओहो लाजवाब चेंडू. पहिला चेंडू आणि डायरेक्ट हिट केलाय बघा. चालाक मात्र चालाकी कशी असावी. चेंडू हुकला आणि त्याच्यानंतर यष्टिरक्षकाने डायरेक्ट हिट केलाय. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज थोडा पुढे आला आणि चूक केली. त्याचं परिणाम डायरेक्टच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात गडी बाद. छडी बाद झालाय बघा. एक चूक किती महागात ठरते. जो 100 फलंदाज होता आडगाव संघाचा त्याला महागारी परतवलाय. नवीन फलंदाज आलाय तो मात्र किशोर. ओहो लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटते बघा. टप्प पडला की सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू सुद्धा निर्धाव त्याच प्रकारे टाकला होता पण काहीसा चालाक क्षेत्ररक्षक त्याने मात्र डायरेक्ट हिट नॉन स्ट्राईकला केलं आणि घडी मात्र बाद केला. षटकातील तिसरा चेंडू बघूया. हलकासा कट केला तिथे मात्र धरून क्षेत्ररक्षक लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. एक सिकी सिंगल मात्र घेतली जाते. काय या पाली संघाला नावाजलेलं संघ ओढलं जाते त्याच प्रकारे करून दाखवतात. गोलंदाजी लाजवाब, क्षेत्ररक्षण लाजवाब, चेंडूफेकी सुद्धा लाजवाब, यष्टिरक्षक सुद्धा लाजवाब. अंडर-22 च्या सामन्यांमध्ये नवीन नवीन खेळाडू उगवते सितारे आपल्याला पाहायला भेटतात. षटकातील पुढचा चेंडू बघूया. काहीसा रनअप मध्ये अडथळा आलाय गोलंदाजाच्या. षटकातील पुढचा चेंडू टाकला जातो. नवीन आलेला फलंदाज हा सुद्धा स्फोटक फलंदाज आहे आडगाव संघाचा. ओहो त्रिफला उद्ध्वस्त करून टाकलात. लाजवाब गोलंदाजी. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा गडी बाद होतोय. कुठेतरी संत गतीने चाललेला हा सामना.
सुपर 8 चे सामने आपण पाहतोय. आपल्याला जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील तेव्हा आपला संघ कुठेतरी क्वालिफाय होऊ शकतो. अजूनपर्यंत आडगाव संघाचे गडी बाद झाले तर 6 संख्येवर 4 गडी बाद झालेत. कुठेतरी बॅकफुट गेलेला हा संघ आडगाव संघ. असा एखादा खेळाडू अपेक्षा असेल त्याच्याकडून की आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा चा डोंगर उभा करून देईल. बघूया कोण तो ठरतोय फलंदाज. पण गोलंदाज तर मात्र लाजवाब पाहायला भेटतोय. हो फुल टच चेंडू होता लेग साइडच्या दिशेने लाजवाब क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा आत्महत्या. एका मागे एक आला एक गेला. तू येतोय मी जातोय अशा प्रकारे मात्र आडगाव संघाची परिस्थिती आपल्याला पाहायला भेटते. मैदानामध्ये काहीच हवामान बदलत असतो आमच्या. संघाचा कर्णधार आता मात्र मैदानामध्ये उतरलाय. पुन्हा एकदा लाजवाब चेंडू निर्धाव. नवीन फलंदाज आलाय तो मात्र जयेश. अपेक्षा आहे खूपच अपेक्षा आहे. षटक झाले 2 षटक. लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटली बघा कुणालाच्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडू 1 धाव दिली, चौथा चेंडू पुन्हा एकदा विकेट, 5वा चेंडू विकेट आणि 6वा चेंडू निर्धाव. फक्त 1 धाव देऊन 3 गडी बाद करण्यात. बघूया पुन्हा एकदा संजोग. टापा पडला सरळ स्ट्रक्चरच्या हातामध्ये. चेंडू निर्धाव चेंडू. बघा ज्या प्रकारे म्हणतोय त्याच प्रकारे गोलंदाजी होते. मान्य श्री भरतजी भेरे साहेब आपण इथे आला. आपले मंडळातर्फे हार्दिक स्वागत. तरी पण आपण स्टेजवर असता नसतो व्हायचे. भरतजी भेरे साहेब आपण स्टेजवर यायचे. कुठे असाल स्टेजवर असं नसतं व्हायचे. भरतजी भेरे साहेब. षटकातील पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू. तेवढाच चांगला असा फटका पाहायला भेटतोय. ऑफ साइडच्या दिशेने भिरकवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. संघाचा कर्णधार आता मात्र तुटून पडलाय संजोग याच्यावर. सेम चेंडू फेकायचा आहे. चेंडू आलेला आहे. संदीपजी भोईर साहेब आपण सुद्धा इथे आलेले आहेत मॅचचा आनंद घ्यायचा. तरी तुमचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा चेंडू तिसऱ्या षटकातील. चेंडू किती स्पीड मध्ये टाकला. डायरेक्ट सरळ स्ट्रक्चरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. बघा 1 तेरी 1 मेरी अशा प्रकारे गोलंदाजी करतात. एक मोठा फटका मारला त्याच्यानंतर सांगून देतो की मी कशा प्रकारे गोलंदाज आहे. लाजवाब चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र फ्रंट फुटवर जाऊन ऑफ साइडच्या दिशेने टोले चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षक लेझी क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं पण परिणाम 4 धावा. खणखणीत असा चौकार आणि 3 षटकाच्या अखेरीस मात्र धावसंख्या झाली आडगाव संघाची 18.
बघा कुठेतरी फ्रंट फुट गेला होता संघ, पण एक षटकार आणि एक चौकार ह्या फलंदाजाने मारल्यानंतर आपल्या संघाची धावसंख्या धावती धावसंख्या वाढवण्यामध्ये डिन्स ब्रेक आहे. पाणी घेऊन जायचंय, पाणी घेऊन जायचं मित्रांनो. आणि संघातले कोणी पाणी घेऊन जायचं नाही खेळाडू कक्षामधून, नाही तर पॅनलाइज केलं जाईल. इथून 2 बॉटल तुम्हाला दिल्या जातील. प्रणय फेरे आपण कुठं असाल तर आपण या संपर्क साधायचे वैभवला, कॉमेंट बॉक्सचे संपर्क साधायचे. डिन्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहतोय पाली संघाकडून पंकज. बघूया पंकज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू पंकजचा व्हाईट, पंच नामदोजी पडवल व्हाईटचा इशारा करतात. बघूया पुढचा चेंडू सुद्धा व्हाईटच्या स्वरूपात टाकला जातोय. बॅक टू बॅक 2 व्हाईट पाहायला भेटले. बघा 2 गोलंदाज मात्र संघाचे स्ट्रायकर गोलंदाज त्यांनी लाजवाब गोलंदाजी केली. तिसऱ्या गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय. बॅक टू बॅक 2 व्हाईट चेंडू टाकलेत. बघूया षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्या दिशेने टाकतोय चेंडू. पुन्हा एकदा तिसरा चेंडू व्हाईट पाहायला भेटतो आपल्याला. ज्या प्रकारे अपेक्षा आहे त्या प्रकारे फटकेबाजी होत नाही, आणि ज्या प्रकारे अपेक्षा आहे गोलंदाजी त्या प्रकारे गोलंदाजी होत नाही. आता मात्र फुलटो चेंडू टाकलाय. ऑफ साइडच्या दिशेने हलकासा कट केलाय. तिथे मात्र एक चिकी सिंगल घेतली जाते. 3 चेंडू कुठेतरी व्हाईट टाकल्यानंतर आता चौथा चेंडू मात्र चांगला टाकलाय. फुलटोच होता पण त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. परिणाम 1 धाव. जो संघ विजय होणार तो मात्र बक्षिसासाठी पात्र ठरणार. जो संघ हारणार तो मात्र. पुन्हा एकदा फुलटो चेंडू हलकासा कट केलाय. गल्लीमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत 1 धाव घेतली. दुसरी धावाची पूर्तता बघूया. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. गुड आणि बिन विकेट पाहायला भेटले या 2 फलंदाजांमध्ये. बघूया लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात या क्षेत्ररक्षकाने. बघूया षटकातील पुढचा चेंडू हलकासा कट केला. पुन्हा एकदा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह येतो. तिथे मात्र क्षेत्ररक्षक लाजवाब होते. 1च धाव घेतली जाते. 1 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. या आडगाव संघाची धावसंख्या होती ती 25. कुठेतरी जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न असेल या आडगाव संघाचा. त्या प्रकारे फटकेबाजी मात्र होत नाहीये. बघूया पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू टाकला जातोय. बघूया आतापर्यंत या गोलंदाजाने मात्र 4 व्हाईट चेंडू टाकलेत. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलकासा कट केलाय. 1 धावसाठी. चार चेंडू झाले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत.
हो हो, आता मात्र कुठेतरी गोलंदाजाला लय भेटते. निर्धाव चेंडू टाकला जातोय बघा. हो हो, टप्पा पडला सरळ एस्ट्रिक्सच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय आपल्याला. मला तरी वाटतंय 3 षटकाच्या चार षटक मात्र झालेत. 5वं षटक, निर्णय षटक कोण टाकण्यासाठी येतो गोलंदाज बघूया पाली संघाकडून. शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय अक्षय. 4 षटकामध्ये आडगाव संघाने धावसंख्या कुठली गेली आहे 27. बघूया शेवटचं षटक किती धावा. ओहो, वाईट चेंडू, खराब चेंडू टाकला जातोय. आता मात्र लेग साईडच्या दिशेने भिरकावण्यात येतो. तिथे मात्र झाला डिपलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला की चेंडू मात्र झेलबादच. झेल काही सुटत नाही. आता मात्र हार्दिक पांड्या ज्या नावाने ओळखला जातो या संघाचा, तो मात्र स्फोटक फलंदाज दीपक मैदानामध्ये. सॉरी, दीपक. ओहो, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघा, ज्या संघाचा स्फोटक फलंदाज शेवटच्या षटकामध्ये आलाय पण त्याला तरी स्ट्राईक नाहीये, नॉन स्ट्राईक एंडला मात्र तो उभा आहे. बघूया कशा प्रकारे फटकेबाजी पाहायला भेटते आतापर्यंत. फलंदाजाला काही दुखापती आहे का बघायचंय. ओहो, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा उंचावून मारण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू एस्ट्रिक्सकडून चुका होतात, पण एकच सिंगल घेतली जाते. धावसंख्या 29. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू, 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया आपण पुढील मॅच मध्ये माट्याला पाहणार आहेत. या मैदानावर माट्या सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. हबप महाराज यांचे ते आगमन झालेले आहे, तरी पण आपण यायचे स्टेजवर असं नसतं व्हायचंय, कारण की आपल्या मुखातून मात्र गोड गोड शब्द आम्हाला ऐकायला भेटतात. फटका फसलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय. एक धाव पूर्ण गेली, दुसरी धाव पूर्ण गेली, बघू तिसरी धावची पूर्तता, तिसरी धाव होते की काय, आणि 3 धाव मात्र पाहायला भेटल्या, गुड आणि बिन विकेट. बघा धावसंख्या होती ती 5 षटकाच्या अखेरीस 32. दसे संघाचा कर्णधार तसेच टेंभरे संघाचा कर्णधार
दोन्ही कर्णधाराने यायचे. बघा एक संघ आपलाच होम ग्राउंड क्वालिफाय होतो की काय. दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचंय. धावसंख्या झाली ती मात्र दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचे नाणेफेकीसाठी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचे नाणेफेकीसाठी. तसेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार मात्र इथे आलेले आहेत. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचे कौल होते. नामदेवलन धसई तसेच अमित टेंबरेकर. दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचे. नाणेफेकीचे कौल मात्र भरत बेरे यांच्या हातचे होते. नाणेफेकीचे कौल मागले जाते टेंबरे संघाकडून. छापा हा कॉल आहे. काटा आलेला आहे. रोहित इकडे यायचं आपण. रोहित कर्णधार, आपण नाणेफेकी जिंकला, आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण. नामदेवलन धसे संघ नाणेफेकी जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण घेतले. क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण काय? आम्ही त्यांना 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. या धावा रोखण्यासाठी तुम्ही कोणते स्ट्रायकर गोलंदाज तुमच्या संघाचे वापरणार आहेत? कार्तिक आहे, योगेश आहे, मिर्झा आहे. धन्यवाद. तसेच टेंबरे संघ आपण नाणेफेकी जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही पण प्रथम फलंदाजीच केली असती आणि आमचा ॲडव्हान्टेजच झालाय तो. नक्कीच तुम्ही नाणेफेकी जिंकला असता तर फलंदाजीच केली असती, पण नाणेफेकी हारून सुद्धा तुम्हाला फलंदाजी भेटले तर तुम्ही किती धाव मारू नामदेवलन धसे संघापुढे जास्तीत जास्त धाव उभारून आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेणार? 70 ते 80 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. यापुढील समालोचनचे भार सांभाळतील आपले महाराज हबप महाराज. हॅलो, थँक्यू फैजल शेख. चांगली मुलाखत दोन्ही संघाची आपल्या माध्यमातून घेतली गेली. स्पर्धा खूप चांगली आहे आणि आजचा दिवस गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही त्याचं वर्णन करत होतो आणि त्याची चर्चा तर करत होतो. साई एकविरा चषक 2020 या स्पर्धेला लाभलेले प्रोफेशनल कॉमेंटेटर्स दत्ता फडे सर आपलं सुद्धा कौतुक करेल. थँक्यू. लेट्स प्ले. मॅचला आपण सुरुवात करतोय. पाली आणि आटगाव. आटगाव संघानं प्रथम फलंदाजी केलेली आहे. आटगाव संघाच्या धाबा 32 धाबा आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे पाली संघाला. संजोग कालपासून पाली संघासाठी तारणहार ठरलाय. आपल्या संघाचं नेतृत्व करतोय, आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पेलतोय. एक चेंडूवर धावा आल्या 2. ओहो, एज्युकेशनल क्रिकेट याला म्हणतात. समजदारीचा क्रिकेट खेळला जातोय.
दोन चेंडूचा खेळ पहिल्या षटकामध्ये आपण बघत आहात. 3 धावा तर आल्या आणि निश्चितच या ठिकाणी लो स्कोरिंग मॅच आहे. म्हटलं जातं मित्रांनो, लो स्कोरिंग जर मॅच असेल तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला सेकंड इनिंग्समध्ये गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र ही मॅच बॅलन्स राहील. या मॅचमध्ये जिवंतपणा येईल, थांबलेलं काळीच धडधडू लागेल. यावेळेस लेंथ बॉल होता, आडव्या बॅटनं सरळ दिशेला खेळला आहे. चेंडू सीमा पार चौकार आला. निश्चितच जी सुरुवात हवी होती ती होताना दिसत नाही आडगाव संघाकडनं. कालपर्यंत चांगलं प्रदर्शन आडगाव संघाचं पाहायला मिळालं, परंतु आज या मॅच मध्ये आडगाव संघ कुठेतरी बॅक फुटला आहे. 5 षटकांचा सामना, 32 धावा स्कोरबोर्डवर. सातत्याने पाली संघाचा संजोग या ठिकाणी मॅच मधील हिरो ठरलाय. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइड खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर वरून लॉंग ऑनला येतोय, क्षेत्ररक्षण झालंय. परिणाम एक सिंगल धाव येईल. निश्चितच सिंगल डबल ही या क्रिकेटमध्ये महत्वाची गरज असेल पाली संघासाठी. याचं एकमेव कारण ती चेंडू आणि 32 धावा करायच्या आहेत. विशेष कौतुक केलं जाईल नामदेव वेळवण क्रीडा मंडळ सर्व सदस्यांचं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलंय. आणि पहिल्या दिवसापासून सकाळी 6 वाजता ही मॅच आणि स्पर्धा सुरू करण्यासाठी हर्षलजी पडवळ, खऱ्या अर्थानं आमचे सर्वांचे लाडके गुल्लू, आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचे संकल्पक सन्मान्य नामदेवजी पडवळ साहेब यांचे चिरंजीव अमोल पडवळ, त्याचबरोबर रोहन नामदेव पडवळ आणि सर्व साथीदार या ठिकाणी आहेत. रोहितचा सुद्धा चेहरा पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाला. त्यानंतर कार्तिक चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. खऱ्या अर्थानं कौतुक केलं जाईल. खूप प्रेमाची साक्ष या ठिकाणी पाहायला मिळाली. लाख लाख सलाम असेल. थँक्यू सो मच नामदेव विलेवर क्रीडा मंडळ. आपण या ठिकाणी ही समालोचनाची संधी सन्मान्य दत्ता फडे सर आणि रमेश शिंदे या 2 समालोचकांना दिली. मध्ये मध्ये सहकार्य लाभलं. एक चांगला समालोचक, एक चांगला खेळाडू आहे फैजल शेख. साजिद सुद्धा चांगलं समालोचन करतो, परंतु माईक पासून थोडा दिवस लांब राहिलाय. माईकशी थोडंसं त्याचं भांडण झालंय की काय अशी चिन्ह दिसत आहेत. चांगला समालोचक तयार होतोय आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो हे आम्हाला पाहायला मिळत आहे. मॅच मध्ये काय चाललंय याचं विश्लेषण करूया. पहिले षटक संपलंय, 10 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही 22 धावांची गरज आहे. म्हणजे जवळपास सामना जिंकण्याच्या बेतामध्ये पाहायला मिळतील. पाली संघाचे बॅट्समन जे सलामीचे आहेत, कर्णधार स्वतः, क्या बात आहे. चांगली ऍक्शन गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतोय. इंटरनॅशनलचा आमच्या समोर आदर्श उभे राहतात. आम्ही एका खुटगर संघामध्ये सेम ऍक्शनचा एक गोलंदाज बघितलाय. त्या गोलंदाजाचं नाव आहे बुमरा आणि त्याच स्टाईलने गोलंदाजी एक खुटगर संघाचा खेळाडू करतोय. कधी संधी मिळाली तर खुटगर संघाला आपण अनुभवू शकता, पाहू शकता. आणि आता मात्र गोलंदाज किशोर मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतोय. ऑन स्ट्राईक बॅट्समन लेफ्ट हँड. यावेळेस ओव्हर पिच बॉल उडवलाय. चेंडू काही वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकांचा जजमेंट चुकली गेली. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. परिणामी 2 धावा. थँक्यू दत्ता फडे सर. खऱ्या अर्थानं आपलं समालोचन एक विशिष्ट उंचीवर जाऊन पोहोचलंय आणि त्याच दत्ता फडे सरांच्या समालोचनातून अनेक प्रकारच्या कल्याण डोंबिवलीच्या स्पर्धा सुद्धा पार पाडल्या जातात. थँक्यू. या ठिकाणी हो 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 कमबॅक केलंय गोलंदाजानं. यापूर्वीच्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र थोडी दिशा बदलली. टप्पा चांगला पाहायला मिळाला. बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू काढला गेला यष्टी रक्षकांच्या हातात. क्रिकेटमधील एक गाजलेलं वाजलेलं प्रकाशित झालेलं नाव अर्थातच मुस्तफा मुसा शेख यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. थँक्यू. या स्टेजवर स्थानापन्न व्हा. त्यांच्याच माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन याच मैदानावर केलेलं आहे. निश्चितच चांगलं नियोजन आहे. आलेल्या माहितीनुसार तब्बल 11 मंडप या ठिकाणी टाकले जातील. ज्या पद्धतीने एखादा शामियाना उभा करावा ना, त्याच पद्धतीने या मैदानावर 11 मंडपाच्या साह्याने एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. आमच्या खूप शुभेच्छा असतील मुस्तफा शेख आपल्या या चॅम्पियन ट्रॉफीसाठी. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये असेल. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत येतोय. जजमेंट झाली परंतु झेल सुटला. लो स्कोरिंग मॅच मध्ये या चुका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. निश्चितच आपण जर चुकलात तर मात्र सामना गमावण्याच्या बेतामध्ये आपण असाल. 32 धावांची गरज आहे पाली संघाला आणि याच 32 धावा चांगल्या पद्धतीने एक ट्रॅकवर गाडी आहे त्यांची.
पाली संघ 17 पर्यंत पोहोचलेला आहे. जवळपास अजूनही 15 धाव्यांची गरज पाली संघाला. यावेळेस क्लीन बोल्ड, फर्निचर उद्ध्वस्त करून टाकलं. फलंदाजाच्या नजरेमध्ये चेंडू भरला नाही. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. अजूनही चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. एक चेंडू शिल्लक आहे. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात चाललेली स्पर्धा. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दसाई सारखं खूप मोठं गाव, शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, विधायक सर्व क्षेत्रातील माणसं, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व या गावामध्ये पाहायला मिळतील. म्हणून की काय, दसई हे गाव शहापूर तालुक्याच्या राजकीय नकाशावर कायमस्वरूपी सातत्याने घेतलं जातं. हे या गावाचं वैशिष्ट्य आहे. आणि या दसई गावातील चाललेली स्पर्धा अर्थातच नामदेव 11 क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक 2020 हा दिवस खूप महत्वाचा आहे. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास करून शेवटच्या फायनल एक्झाम मध्ये निकाल लावून खऱ्या अर्थानं संपूर्ण घराला, आपल्या गावाला आनंदी करावं, त्याच पद्धतीने गेल्या 16 तारखेपासून तर आजच्या 21 तारखेपर्यंत प्रत्येक तारीख ही आनंदी करण्यासाठी आजचा दिवस अतिशय वर्णनीय आहे. याचसाठी केलाय अट्टाहास. हाच तो अट्टाहास आहे. शेवटचा दिवस गोड व्हावा. लाईन चुकली गेली आणि यावेळेस फक्त बॅट आडवी गेली. चेंडू थांबणार नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा आल्या. चौकार. खऱ्या अर्थानं लईमध्ये पाहायला मिळतील पाली संघाचे बॅट्समन. संजोग हे नाव गेल्या सातत्याने 16 तारखेपासून गाजतंय. याचं एकमेव कारण त्याच्यामध्ये असणारे स्पिरिट्स, त्याच्यामध्ये असणारं गट्स आणि त्याच्यामध्ये असणारं कौशल्य, त्याच्या रक्तामध्ये असणारं क्रिकेट. या ठिकाणी क्रिकेटचा विजय होताना दिसतोय. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन परफेक्शन विच इज ऑलरेडी विद इन द मॅन. माणसाच्या ठाई असलेल्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. जे कौशल्य तुमच्यामध्ये आहे ना, त्याचा विजय करा, त्याला डेव्हलप करा. आणि माझ्यावर विश्वास नसेल तर काल सुद्धा सांगितलं, तुम्ही शिक्षणाच्या आईचा घो हा पिक्चर वारंवार बघा. ज्याला जे येतंय त्याच्यामध्ये त्याने प्रगती करणं हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं कौशल्य असेल आणि ते चांगल्या माणसांसाठी खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल. बिल गेट्स वारंवार फर्डेसर म्हणतो की मी आयुष्यात कधीच कोणत्या कॉलेजमध्ये पहिला आलो नव्हतो, परंतु आज मात्र माझ्या कंपनीमध्ये काम करणारी मुलं ही जगातील सगळ्यात मोठ्या कॉलेजची टॉपर विद्यार्थी आहेत. प्रयत्नांना खऱ्या अर्थानं नशिबाची साथ लागली ना की तुम्ही वृद्धिंगत होत जाल. तुमच्याकडे यश असेल, तुमचे स्टार कायमस्वरूपी जुळलेले असतील, प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिक रहा, जग तुम्हाला सलाम करेल. आपण मॅच कडे जाऊया. 2 षटक संपली. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळतील 22. फक्त 10 धाव्यांची गरज. यावेळेस डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू पडलाय. वाईड या ठिकाणी घोषित करतील अंपायर नामदेवजी पडवळ. या ठिकाणी नामदेवजी पडवळ साहेब यांच्या समवेत लेख अंपायरच्या भूमिकेमध्ये बाळा निचिते कौतुक केलं जाईल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. संजोग आतापर्यंत विजयी खेळी करणारा संजोग माघारी परतावा लागेल. चांगली विकेट्स पडली गेली परंतु लो स्कोरिंग मॅच आहे मित्रांनो. जवळपास पाली संघाच्या विरोधात खेळत असताना आटगाव संघ थोडीशी निराशा आहे खेळाडूंच्या चेहऱ्यावर. गोलंदाज थोडासा निराश आहे. याचं एकमेव कारण की फलंदाज आता करत असताना पाली संघाला हव्यात 32 धावा आणि स्कोर बोर्डवर जमल्यात 23. विजयासाठी फक्त 9 धाव्यांची गरज आहे. म्हणजे जवळपास जिंकण्याचा ब्रह्मनाद या ठिकाणी घुमताना दिसतोय. विजयाचा शंखनाद थोड्याच वेळात होईल का? हा शंखनाद थांबवायचा असेल तर मात्र या ठिकाणी गोलंदाजाला चमत्कार करावा लागेल. आज नाही तो कभी नाही. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय आकाश. आपल्या विजयाच्या पताका सातत्याने फडकवायच्या असतील तर मात्र वाऱ्याच्या वेगाने या ठिकाणी कौशल्य दाखवावं लागेल. गुड बॉल. चांगल्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी हाताळताना गोलंदाज जयेश ज्यानं पहिले षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 10. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश आहे. आपल्या संघासाठी चांगलं नेतृत्व करतोय परंतु सुरुवात जी व्हायला हवी होती ना ती मात्र झाली नाही. या ठिकाणी आडगाव संघ क्या बात आहे. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर चेंडू टाकला होता. डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र बॅट्समनला माघारी परतावं लागलं असतं. आमचे फर्डे सर म्हणतात स्वतःच्या घरामध्ये सुखरूप पोहोचला बॅट्समन.
स्वतःच्या घरामध्ये किती आधार असतो याचं एकमेव कारण घर असावं घरासारखं तिथे नसाव्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तो नुसत्या भिंती असं आहे ते. म्हणून म्हटलं जातं सातत्याने आधार वरद असतं, गॉडफादर प्रेरणा, पाठीवर फक्त हात असणं गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शांततेचं वातावरण असतं ते म्हणजे स्वतःचं असणारं हक्काचं घर. या ठिकाणी पहिली धाव कंप्लीट केली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न गेला नाही यापूर्वीच्या चेंडूवर, कारण बॅट्समनला माहिती आहे एक विकेट्स पडलेले आहे संयुगच्या रूपानं. त्यानंतर येणारा बॅट्समन अमर सुद्धा बाद झाला. कुणाल आणि आकाश ही जोडी पाहायला मिळते. एक डिफेन्सिव्ह खेळ चालू आहे. क्रिकेटमध्ये जी गोष्ट हवी आहे पाली संघाला तीच मात्र यथायोग्य होताना पार या ठिकाणी दिसते. रिवर्सचा प्रयत्न यावेळेस झालाय परंतु चेंडू तोंडासमोरून निघून गेला. यष्टीरक्षकाने चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळतील 25. फक्त 7 धावेची गरज. पाली संघ काय कमालीची गोलंदाजी केली आडगाव संघाच्या विरोधात खेळताना. फक्त 31 धावा 30 चेंडू मध्ये खर्च केल्या. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, या प्रयत्नात थोडासा अयशस्वी झाला बॅट्समन. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. षटक संपलं. आता मात्र 12 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. आडगाव संघाचा कर्णधार कोणती दिशा आणि कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरेल हे पाहायला मिळेल. 12 चेंडू 7 धाबा हे षटक खूप महत्वाचं असेल. आम्ही टेंबरेकर संघ आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. निखिलजी सातपुते यांचा संघ आहे. निश्चितच अंडर 22 22 वर्षाच्या आतील सर्व खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात आम्हाला. चांगल्या प्रकारचे बॅटिंगचं प्रदर्शन सातत्याने 16 तारखेपासून 16 तारखेपासून 21 तारखेपर्यंत आम्हाला दाखवलं. चांगलं प्रदर्शन आपण सर्व खेळाडूंनी केलं. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही माफ करा 8 धाब्यांची गरज आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. हे षटक अतिशय महत्वाचं असेल. यावेळेस काय घडतंय काय बिघडते पाहायला मिळते. पहिल्या धावेच्या प्रयत्नात बॅट्समन बॅक टू द पवेलियन. हो ही मॅच मी तर म्हणेन आडगाव संघ सहजासहजी सोडणार नाही हे दाखवताना गोलंदाज योगेश. यस, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ही मॅच आमच्या हातून सुटणार नाही. शेवटपर्यंत लढत राहणं हे वॉरियर्सचं काम आहे, म्हणून त्यांना योद्धा म्हटले जातं. आता मात्र 10 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. हे 4 चेंडू अतिशय निर्णयात्मक आहेत. क्रिशियल मोमेंट. काळजाची धडधड डोळ्याचं पारणं फिटवणारा सामना पाहायला मिळेल का? हाय अँड व्होल्टेज मॅच होईल का? 10 चेंडू विजयासाठी 8 धाब्यांची गरज. संजोग बाद झाल्यानंतर थोडीशी पडझड झाली आणि आता मात्र सामना बॅलन्सिंग करताना गोलंदाज योगेश. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो मॅच आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही ना तोपर्यंत ही मॅच संपत नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटवर विश्वास ठेवणं अवघड झालंय, कारण क्रिकेटमध्ये काही गोष्टी अशा पाहायला मिळतात की आमच्या डोळ्यावरचा विश्वास उडतो. काही गोष्टी अप्रत्यक्ष स्वरूपात अशा ऐकायला मिळतात की आमच्या कानांवरचा विश्वास उडला जातो. याचं नाव म्हणजेच क्रिकेट. 10 चेंडू विजयासाठी 8 धाब्यांची गरज. शॉर्ट पिच बॉल यावेळेस फेकला होता आणि तो शॉर्ट पिच बॉल सुद्धा बाहेरच्या बाजूला निघाला. वाईड बॉल. 10 चेंडू 7 धावांची गरज. चांगली गोलंदाजी चालू आहे. अचूक टप्पा पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूने मात्र साथ दिली नाही गोलंदाज योगेशला. क्या बात आहे. पुन्हा एकदा यावेळेस यॉर्कर बॉल फेकला होता. मॅच मध्ये काहीतरी ट्विस्ट येत आहे, मॅच मध्ये जिवंतपणा येतोय. आतापर्यंत थांबणाऱ्या काळजाची धडकन पुन्हा एकदा वाढताना दिसते. क्या बात आहे. अफलातून बॉलिंग पाहायला मिळते गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. 9 चेंडू 7 धाव्यांची गरज. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. फाईन लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. चेंडूचा होईल स्पर्श आणि आनंदाचं वातावरण मात्र पाली संघाच्या खेळाडू कक्षामध्ये. 4 धावा आल्या. आता मात्र फक्त आणि फक्त 3 धाव्यांची गरज. एक चुकीचा चेंडू ज्या वेळेला फेकला जातो ना त्या वेळेला मात्र मॅचचं पारडं पूर्णपणे बदललं जातं. 8 धाव्यांची गरज आहे. 8 धाव्यांची गरज होती. एक चौकार आला, एक सिंगल आली आणि आता मात्र 3 धाव्यांची गरज. 30 धावा स्कोर बोर्डवर. यावेळेस समजदारीचा क्रिकेट बॅट्समनच्या माध्यमातून होतोय. 31 धावा स्कोर बोर्डवर लागताना
2 धावा कंप्लीट, स्कोर इज लेवल. फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे पाली संघाला. 1 धावेची गरज आहे. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 1 चेंडू शिल्लक, कारण पहिल्या चेंडूवर एक वाईट फेकला, त्यानंतर पुन्हा एकदा 0 धाव आली, त्यानंतर एक विकेट घेतली गेली, पुन्हा 1 0, 4 आणि 2, एकंदरीत 5 चेंडू. 1 चेंडू शिल्लक, 7 चेंडू मध्ये एका धावेची गरज. विजय फटका. समजदारीचा क्रिकेट ज्या ज्या वेळेला होतो ना त्या त्या वेळेला आपला संघ वर्चस्व गाजवतो. आपण जिंकलात पाली संघ, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याच पद्धतीने या ठिकाणी हार पत्करावी लागली, शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिले आडगाव संघाचे खेळाडू, परंतु या प्रयत्नांना नशिबाची साथ आडगाव संघाला लागली नाही. चांगलं काही घडलं आणि तेच चांगलं घडताना दिसलं आडगाव संघाच्या विरोधात. पाली संघामध्ये विजय झाला पाली संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स, आपण जिंकलात. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा नामदेव इलेव्हन क्रीडा मंडळ दसई आयोजित साई एकविरा चषक.